सप्टेंबरच्या ओबीसी संघर्ष व एल्गार मोर्चात सामील व्हा। लोणंद शहरातील विश्रामगृहामध्ये ऑगस्ट 23 रोजी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सरकारवर सडकून टीका केली। 1 सप्टेंबरच्या ओबीसी संघर्ष व एल्गार मोर्चा लाखोच्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांनी सामील व्हावे। आपला हक्क 27% आरक्षणाला धक्का सहन करणार नाही असा सज्जड दम सरकारला त्यांनी यावेळी दिला आहे। याप्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। या महाराष्ट्राचे मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी मनोज जरांगे आणि आम्हा ओबीसी कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। खरं तर मंत्री महोदयांना आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही 2 सप्टेंबरचा GR काढून 1 वर्ष पूर्ण होत आलं आहे, तुम्ही 2 सप्टेंबरचा GR रद्द करणार का? आणि सामाजिक मागासांच्या या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं कुणबीकरणाद्वारे जो समावेश केला आहे तो तुम्ही रद्द करणार का? जर ह्या 2 आमच्या मागण्या पूर्ण करणार असाल तरच तुम्ही आमच्या भेटीला या, अन्यथा आमचं आरक्षणाचं झोपडं तुम्ही आज रोजी उद्ध्वस्त केलेलं आहे। 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये कुठलाही महाराष्ट्रातला मंत्री किंवा आमदार किंवा खासदार किंवा मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षाचा नेता ओबीसीच्या बाजूनं बोललेला नाही। आमचा इथल्या सर्व पुढाऱ्यांवरती राजकारण्यावरती आरोप आहे की आज रोजी आमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। त्यामुळं 2 सप्टेंबरचा GR रद्द करा आणि मराठा समाजाला जे तुम्ही SC-BCचं 10% आरक्षण दिलं आहे किंवा जे तुम्ही EWSचं आरक्षण दिलं आहे ते तुम्ही त्यांना द्यावं। 27% आणि परत वरचं 2%, 29% पुढचं आरक्षण मराठा समाजाला तुम्हाला कुठलं द्यायचं ते द्या। पण आमच्या या 27% आरक्षणामध्ये कुणबीकरणाद्वारे जर मराठा समाज येणार असेल तर त्याला आमचा ठामपणे विरोध असेल। ओबीसी